जर तुम्ही पण वायटी स्टुडिओचा वापर करत असाल आणि वायटी स्टुडिओचा वापर करताना जर तुम्ही या दोन चुका करत असाल तर त्या दोन चुका करायचं आजच बंद करा। आता भरपूर सारे युट्यूबर्स आहेत, नवीन युट्यूबर्स की ज्यांचे काही होत नाही, व्ह्यूज वाढत नाही। आता व्ह्यूज का वाढत नाही तर महत्त्वाचं कारण आहे की ते वायटी स्टुडिओ वापरताना ह्या दोन चुका करतात। आता बघा, युट्यूबरची पहिली चूक करतात, त्या पहिल्या चूकमुळे काय होत नाही, त्यांचे सबस्क्रायबर वाढत नाही, किंवा जे दुसरी चूक करतात ते दुसऱ्या चूकमुळे काय होत नाही, त्यांचा वॉच टाइम वाढत नाही। आता भरपूर सारे नवीन युट्यूबर काय करतात, युट्यूबवरती खूप दिवसापासून काम करतात, मग त्यांना काय वाटतं जे वायटी स्टुडिओ आहे ते वायटी स्टुडिओ फक्त काय करायसाठी असतं, तुमचे व्ह्यूज बघण्यासाठी असतं, तुमचे वॉच टाइम बघण्यासाठी असतं, किंवा तुमचे सबस्क्रायबर बघण्यासाठी असतं। पण नक्की आपल्याला युट्यूबने वायटी स्टुडिओ का दिलेला आहे हे भरपूर साऱ्या युट्यूबरला माहीत नसतं। मग तुम्हाला जर वाटत असेल का तुमचं फक्त व्ह्यूज, वॉच टाइम आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी जर आपलं वायटी स्टुडिओ आहे आणि त्यासाठी जर तुम्ही तुमच्या प्ले स्टोर वरून जर वायटी स्टुडिओ डाउनलोड केलेला असेल तर आजच डिलीट करून टाका, तुमचा चॅनल कधीही ग्रो होणार नाही। आता बघा, महत्त्वाचं कारण आपल्याला युट्यूबने वायटी स्टुडिओ का दिलेला आहे, तर युट्यूबवरती तुम्ही जर काम करत असाल आणि तुम्हाला जर युट्यूबवरती काम करण्याची योग्य पद्धत माहीत नसेल, आता योग्य पद्धत म्हणजेच काय, युट्यूबवरती नक्की कोणते व्हिडिओ आपण अपलोड केले पाहिजे हेच जर नवीन युट्यूबरला माहीत नसेल तर तुमचा चॅनल कधीही ग्रो होणार नाही, तुमचे सबस्क्रायबर वाढणार नाही, तुमचा वॉच टाइम वाढणार नाही। एक ट्रेंडिंग सेंटर म्हणून काय केलेलं आहे, आपल्याला वायटी स्टुडिओ आपल्या युट्यूबने दिलेला आहे। मग जर ट्रेंडिंग सेंटर म्हणून दिलेला आहे आणि त्या ट्रेंडिंग सेंटरचा वापर जर आपण चुकीच्या पद्धतीने करत असेल तर आपला चॅनल कसा ग्रो होणार तुम्हीच सांगा। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्ही नवीन युट्यूबर असाल आणि तुम्हाला जर खऱ्या अर्थाने चॅनल हा ग्रो करायचा असेल तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमधील जे प्रमोशनचे मानकरी आहे, तुम्हाला काय करायचं आहे, सिंपली त्यांच्या चॅनलवरती जायचं आहे, त्यांच्या व्हिडिओला काय करायचं आहे, फुल्ली वॉच करायचं आहे आणि त्यांचे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट काय करायची, टाईप करायची आहे। आपण आपल्या चॅनलवरती असे जे नवीन युट्यूबर आहे त्या नवीन युट्यूबरला काय करत असतो, फुल्ली सपोर्ट करत असतो, त्यांचं फ्रीली प्रमोशन करत असतो। मग जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, आपला आजचा व्हिडिओ काय करायचा आहे, पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ बघितल्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओला हाईप देखील करायचा आहे आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर बघा, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगेल की नक्की वायटी स्टुडिओ कसा वापरायचा, की ज्यामुळे काय करणार आहे, आपल्या चॅनलवरती आपल्याला नक्की कोणत्या पद्धतीने काम करायचं ते समजेल। आणि त्यानंतर वायटी स्टुडिओने आपल्याला कोणत्या दोन हिडन सेटिंग दिलेल्या आहे की त्या दोन हिडन सेटिंग वापरताना आपण काय करतो, महत्त्वाच्या चुका करतो, तर ते आपण काय करणार आहोत व्हिडिओमध्ये लास्टला बघणार आहोत। तर बघा, मग सर्वात आधी आपण वायटी स्टुडिओ कसं वापरायचं की ज्यामुळे काय होईल, लवकरच आपला चॅनल काय होईल, जास्तीत जास्त ग्रो होईल। तर बघा, तुम्हाला दिसत असेल मी माझं वायटी स्टुडिओ ओपन केलेलं आहे। आता आपण वायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर सगळ्यात आधी काय बघतो, आपल्या चॅनलवरती किती सबस्क्रायबर झालेले आहे, त्यानंतर आपल्या चॅनलवरती व्ह्यूज किती आलेले आहे, आपल्या चॅनलवरती वॉच टाइम किती आलेला आहे आणि आपला एस्टिमेटेड रेव्हेन्यू किती झालेला आहे। जर चॅनल मॉनिटाईज असेल तर आपण फक्त वायटी स्टुडिओचा वापर फक्त ह्या गोष्टी बघण्यासाठी करतो, पण जनरली हे चुकीचं आहे। आता तुम्हाला वायटी स्टुडिओमध्ये लास्टला ऑप्शन दिसतात, डॅशबोर्ड दिसतो, कंटेंट दिसतो, एनालिटिक्स दिसतं, त्यानंतर कम्युनिटी पॉईंट दिसतो आणि त्यानंतर अर्न पॉईंट दिसतो। जर बघा, आपल्याला जे वायटी स्टुडिओचे हे खालचे 5 पॉईंट आहे ते जर आपल्याला वापरता आले तर समजून जा तुम्हाला युट्यूबवरती ग्रो होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, ठीक आहे। आता बघा, वायटी स्टुडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो एनालिटिक्स। या एनालिटिक्स पॉईंटमध्ये अशा काही हिडन सेटिंग लपलेल्या आहे की ज्या नवीन युट्यूबरला काय असतं, माहीत नसतात। आता जे मोठे युट्यूबर्स आहे, जरी त्यांचा चॅनल ग्रो झालेला आहे तरी ते काय करतात, वायटी स्टुडिओमध्ये ह्या पॉईंटचा वापर काय करतात, ज्या हिडन सेटिंग आहे त्या हिडन सेटिंग बघण्यासाठी करतात। मग आपण जर फक्त त्या हिडन सेटिंग न बघता वरचे पॉईंट बघत असाल, व्ह्यूज, सबस्क्रायबर, तर कसं आपला चॅनल ग्रो होणार। तर बघा, एनालिटिक्स वरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। आता एनालिटिक्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती खूप सारे पॉईंट दिसतील, ओव्हरव्ह्यू दिसेल, कंटेंट दिसेल, ऑडियन्स दिसेल, रेव्हेन्यू दिसेल, ट्रेंड दिसेल। आता रेव्हेन्यू जो ऑप्शन आहे, ज्यावेळेस तुमचा चॅनल काय होईल, मॉनिटाईज होईल, त्यावेळेस काय दिसणार आहे, तुम्हाला रेव्हेन्यू ऑप्शन दिसणार आहे। जर आता रेव्हेन्यू दिसला नाही तर टेन्शन घेऊ नका, ठीक आहे। तर लास्टला आहे ट्रेंड्स ऑप्शन। आता ट्रेंड्स ऑप्शन मी बघितल्यानंतर किंवा मी क्लिक केल्यानंतर तुम्हाला पळून जायचं नाहीये। आता तुम्ही काय म्हणाल, ट्रेंड्समध्ये काय असणार आहे, ट्रेंडिंग असणार आहे, तर असं काही नाही, त्यामध्ये खूप सारे पॉईंट्स आहेत किंवा खूप सारे सेटिंग आहेत, ते आपण काय करायचं आहे, तुम्हाला मिस करायचं नाही। तर चला मग आपण ट्रेंड्स टॉपिकवरती क्लिक करूया। आता ट्रेंड्स टॉपिकवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात आधी जे नवीन युट्यूबर आहे त्या नवीन युट्यूबरला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे व्हिडिओ बनवताना।
तुम्ही युट्यूबवरती 2 दिवसांनी नाही 5 दिवसांनी व्हिडिओ बनवा किंवा 10 दिवसांनी बनवला एक व्हिडिओ तरी चालेल, पण तुम्हाला ह्या गोष्टीचा वापर तुमचे व्हिडिओ बनवताना करायचा आहे. नाहीतर तुम्ही व्हिडिओ नाही बनवले तरी चालेल, कारण तुम्ही ह्या पद्धतीने जर युट्यूबवरती काम केलं नाही तर कधीही युट्यूबवरती तुम्ही सक्सेस होणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला टॉप सर्चेसमध्ये दिलेला आहे बघा समोर एक ॲरो, त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. त्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर आता माझं चॅनल आहे टेक्निकल, तर आता मला इथं टेक्निकल रिलेटेड मिळणार आहे खूप सारे व्हिडिओचे पॉईंट्स किंवा खूप सारे व्हिडिओचे टायटल मिळणार आहे. आता जसं इथं दिलेलं आहे YT स्टुडिओ सेटिंग शॉर्ट व्हिडिओ, त्यानंतर मराठी ट्रेंडिंग सॉन्ग शॉर्ट्स व्हिडिओ, कम्प्लीट 4000 आवर्स वॉच टाइम ट्रिक. आता माझ्या चॅनलशी रिलेटेड इथं काय दिलेलं आहे जवळपास 10 ते 15 टायटल दिलेले आहे की हे काय करायचे, हे टॉपिकवरती जर मी व्हिडिओ बनवला तरच माझे व्हिडिओ व्हायरल होणार किंवा जास्तीत जास्त त्याला व्ह्यूज येणार. पण ह्या पॉईंटला सोडून जर मी कितीही व्हिडिओ बनवले, कितीही क्वालिटी द्या, कितीही त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे 100% द्या, तरीही तुमचा चॅनल ग्रो होणार नाही. कारण यूट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे की जे नवीन युट्यूबर आहे त्यांना काय करायचं आहे, ह्याच पॉईंटवरती व्हिडिओ बनवायचे आहे जर तुम्हाला वाटत असेल तुमचा चॅनल ग्रो व्हावा. आता तुमचा चॅनल जर कुकिंग असेल तर तुम्हाला कुकिंग रिलेटेड इथे 9 ते 10 रेसिपी काय केल्या जातील, सजेस्ट केल्या जातील. तर तुम्हाला त्याच रेसिपीवरती काय करायचं आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही डेली ब्लॉगिंग करत असाल, मग डेली ब्लॉगिंगमध्ये लोकांना नक्की कोणत्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आहे किंवा नक्की तुमच्या ब्लॉगिंगमध्ये लोकांना काय अपेक्षित आहे की ज्यामुळे लोक काय करतील, तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त काय करतील, फुल टाइम वॉच करतील. तर त्या पद्धतीने तुम्हाला इथं पॉईंट सर्च केले जातील किंवा शो केले जातील. तर तुम्हाला ह्या पॉईंटचा काय करायचा आहे, व्हिडिओ बनवताना वापर करायचा आहे. आता बघा मी एक करते कम्प्लीट 4000 आवर्स वॉच टाइम ट्रिक. आता त्या पॉईंटवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला लगेच शो होत आहे व्हेरी हाय इंटरेस्ट. आता व्हेरी हाय इंटरेस्ट म्हणजेच काय, बघा तुमचे जे ऑडियन्स आहे म्हणजे तुमचे सबस्क्रायबर असू द्या किंवा जे नवीन ऑडियन्स आहे, ते नवीन ऑडियन्सचा ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे की जर तुम्ही ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला तर तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ठीक आहे, आता तुम्हाला डाऊट असेल, तुम्ही म्हणाल ताई ठीक आहे तुम्ही मला सांगितलं की ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा, पण नक्की मी काय बनवू, त्याच्यात कंटेंट काय टाकू किंवा कंटेंट काय सांगू लोकांना किंवा त्याचं टायटल कसं टाकू किंवा थंबनेल कसं टाकू की ज्यामुळे माझा व्हिडिओ व्हायरल होईल. आता तुम्ही मला आयडिया तर सांगितली, ठीक आहे, तर कुठेही जाऊ नका, मी तुम्हाला सांगणार आहे टायटल पण कसं वापरायचं, नक्की कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा किंवा त्या कंटेंटमध्ये नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे की ज्यामुळे काय होईल, तुमचा ऑडियन्स हा एंगेज राहील, तुमचा व्हिडिओ बघून हा स्किप करणार नाही. ठीक आहे, तर बघा तुम्हाला इथं काय दिलेलं आहे खूप सारे सर्च ऑन यूट्यूब. आता यूट्यूबवरती काय करतोय, जो ऑडियन्स आहे ह्या टॉपिक रिलेटेड काय करणार आहे, ह्या गोष्टी सर्च करणार आहे. आता ह्या गोष्टी सर्च करणार आहे, जे सर्च ऑन यूट्यूबवरती दिलेलं आहे बघा तुम्हाला. तर हे जे जेवढे पॉईंट्स आहे सर्च ऑन यूट्यूब, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता, या टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात, तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ज्या ऑडियन्सच्या क्वेरीज म्हणून तुम्ही एक पॉईंट टाका, त्या क्वेरीजमध्ये हे सगळे पॉईंट्स काय करायचे, तुम्हाला ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचे आहे. आता कॉपी पेस्ट केल्यामुळे काय होणार आहे, यूट्यूब आपल्याला स्वतः सांगत आहे की ऑडियन्स हे पॉईंट सर्च करत आहे. मग जर तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे पॉईंट्स टाकले तर नक्कीच तो ऑडियन्स काय केला जाईल, डायरेक्टली तुमच्या व्हिडिओवरती काय केला जाईल, यूट्यूबकडून हा बूस्ट केला जाईल किंवा यूट्यूबकडून तुमच्याकडे काय केला जाईल, पाठवला जाईल. त्यामुळे हे पॉईंट तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचे आहे. ठीक आहे, आता बघा व्हिडिओला थंबनेल कसा बनवायचा किंवा व्हिडिओला टायटल कसं टाकायचं. आता यूट्यूबने आपल्याला खाली परत एक पॉईंट दिलेला आहे, वॉच ऑन यूट्यूब. आता यूट्यूबने काय केलेलं आहे, ह्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ दिलेले आहे बघा. आता जो समोर ॲरो आहे वॉच ऑन यूट्यूब, त्यावरती क्लिक केलेला आहे. आता इथं खूप सारे ज्या 4000 आवर्स वॉच टाइम ट्रिकवरती खूप सारे व्हिडिओ यूट्यूबने काय केलेला आहे, शो केलेला आहे की जे व्हिडिओ काय केलेले आहे ह्या महिन्यात यूट्यूबवरती बनले गेलेले आहे किंवा त्यांना जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले आहे. पण आता बघा आपल्याला यामध्ये नक्की कोणते व्हिडिओ हे सिलेक्ट करायचे आहे किंवा कोणत्या व्हिडिओवरती आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. तर तुम्हाला इथं प्रत्येक व्हिडिओ काय करायचा आहे, चेक करायचा आहे की नक्की कोणत्या चॅनलला सबस्क्रायबर कमी आहे आणि सबस्क्रायबर कमी असताना पण त्यांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले आहे. तो व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. आता तो व्हिडिओ का सिलेक्ट करायचा बघा, ऑलरेडी ज्यांचे सबस्क्रायबर जास्त आहे, ज्यांचा चॅनल ग्रो झालेला आहे, त्यांनी यूट्यूबवरती काहीही कंटेंट टाकू द्या तरी त्यांचा तो व्हायरल होणार आहे, कारण त्यांच्याकडे ऑडियन्सची गर्दी आहे. पण जर ज्यांच्याकडे ऑडियन्सची गर्दी नाही आहे आणि त्यांच्या व्हिडिओवरती जो व्ह्यूज आलेले आहे, नक्की त्यांच्या थंबनेल टायटलमध्ये किंवा त्यांचा जो मधला कंटेंट आहे त्यामध्ये काहीतरी युनिक आहे किंवा काहीतरी इम्प्रेसिव्ह आहे म्हणून ऑडियन्स गर्दी करतोय किंवा त्याच्यावरती व्ह्यूज वाढत आहे.
मग म्हणून आपल्याला तो व्हिडिओ घ्यायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने काय करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त इम्प्रेसिव्ह टायटल बनवायचं आहे, जितकं तुम्हाला छान बनवते. त्यानंतर त्यांनी जे थंबनेल बनवलं आहे तेच पॉईंट आपल्याला घ्यायचे आहे किंवा टेक्स्टमध्ये, पण त्यापेक्षा इम्प्रेसिव्ह किंवा दिसायला असा लुक म्हणजे कॅची असेल असं आपल्याला थंबनेल बनवायचं आहे. आणि त्यांनी जे मधलं कंटेंट घेतलेलं आहे ते कंटेंट तुम्हाला बघायचं आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे काय नाही, ठीक आहे. आणि त्याच रिलेटेड काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा कंटेंट तुमच्या भाषेमध्ये किंवा तुम्ही जे बोलता त्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये मांडायचा आहे. पण कंटेंट जो आहे तो ॲज इट इज तसाच ठेवायचा आहे. फक्त प्रेझेंट तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायचा आहे, ॲज इट इज त्यांचं कॉपी पेस्ट करायचं नाही. कारण यूट्यूबवरती जर तुम्ही व्हिडिओ बनवत आहात तर लोकांना दोन गोष्टी तुमच्यात जर आवडल्या तर लोक काय होतं, व्हिडिओ बघता आणि त्यामुळे आपला व्हिडिओ काय होतो, व्हायरल होतो. पहिली गोष्ट म्हणजे तुमची बोलण्याची स्टाईल, तुम्ही कसंही बोला, लोकांना जर ते तुमचं बोलणं आवडायला लागलं ना, लोक तुमचा व्हिडिओ जो व्हॅल्युएबल नसला, कंटेंट छान नसला तरी बघायला आवर्जून तुमचा दुसरा व्हिडिओ बघण्यासाठी येतील. त्यानंतर तुम्ही जर व्हिडिओमध्ये काही महत्त्वाची माहिती देत असाल आणि ती जर लोकांना आवडली तर लोकांना बोलण्याची स्टाईल पण महत्त्वाची नाही किंवा तुमचा व्हिडिओ किती क्लिअर दिसतो ते पण महत्त्वाचं नाही, ठीक आहे. तर त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला ह्या पद्धतीने व्हिडिओ काय करायचा आहे, बनवायचा आहे. त्यानंतर बघा एक हिडन सेटिंग आहे, ती हिडन सेटिंग आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही यूट्यूबरने यूट्यूबवरती सांगितली नसेल, माझा विश्वास आहे. तर ती हिडन सेटिंग काय आहे ते पण बघा एकदा, ठीक आहे. तर तुम्हाला बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर बघा, एक मिनिट, बॅक गेल्यानंतर बघा तुम्हाला एक्सप्लोर टॉपिक्स दिसत आहे. आता एक्सप्लोर टॉपिकमध्ये तुम्हाला समोर क्वेश्चन मार्क दिसत आहे, ठीक आहे. त्या क्वेश्चन मार्कवरती क्लिक करायचं आहे. आता क्वेश्चन मार्कवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला काय होणार आहे, तुमची ही सेटिंग डायरेक्ट तुम्हाला गुगलच्या पेजवरती घेऊन जाणार आहे. आता गुगलच्या पेजवरती घेऊन गेल्यानंतर तुम्हाला बघा वरती दिसत आहे हेल्प सेंटर, कम्युनिटी आणि क्रिएटर टिप्स. त्या क्रिएटर टिप्स पॉईंटवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा तुम्ही क्रिएटर आहात, तुम्ही व्हिडिओ बनवत आहात यूट्यूबवरती किंवा तुम्ही यूट्यूबवरती ब्लॉगिंग करत आहात म्हणजेच तुम्ही क्रिएटर आहात. तर बघा यूट्यूबने आता स्वतः आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्यासाठी क्रिएटर टिप्स दिलेले आहे की तुम्ही ह्या पद्धतीने काम करा, यूट्यूबवरती सक्सेस होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही, ठीक आहे. तर बघा यामध्ये तुम्हाला यूट्यूबने जवळपास 3 पॉईंट शो केलेले आहे, व्हिडिओ टिप्स, लाईव्ह टिप्स, शॉर्ट टिप्स. जर तुम्ही लॉंग व्हिडिओ काम करत असाल तर तुम्हाला व्हिडिओ टिप्स फॉलो करायचे आहे. जर तुम्ही लाईव्ह वरती जास्तीत जास्त काम करत असाल तर तुम्हाला लाईव्ह टिप्स फॉलो करायचे आहे. आणि जर तुम्ही फक्त शॉर्ट्स वरती काम करत असाल तर तुम्हाला शॉर्ट टिप्स फॉलो करायचे आहे. आणि जर तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी करत असाल तर या तिन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे किंवा या तिन्ही टिप्स काय करायच्या आहे, तुम्हाला तुमचे व्हिडिओ बनवताना किंवा तुमच्या चॅनलवरती काम करताना फॉलो करायचे आहे. तर आता बेसिकली मी जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ बनवते तर मी लॉंग व्हिडिओवरती काय करते, क्लिक करते व्हिडिओ टिप्सवरती, ठीक आहे. आता व्हिडिओ टिप्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल इथं बघा लर्न मोर मध्ये खूप सारे काय दिलेलं आहे, यूट्यूबने आपल्याला पॉईंट्स दिलेले आहे. बेसिक फ्युचर्स, प्रोडक्शन, पॉलिसीज, गाईडलाईन्स, बिल्ड कम्युनिटी, अंडरस्टँड युअर परफॉर्मन्स, मेक मनी ऑन यूट्यूब, डेव्हलप युअर कंटेंट स्ट्रॅटेजी. आता यामध्ये तुम्ही प्रत्येक पॉईंट जर बघितला तर प्रत्येक पॉईंटमधून तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी वेगवेगळे पॉईंट आहे. आता त्या वेगवेगळ्या पॉईंटमध्ये फक्त आपण काय करू, अंडरस्टँड युअर परफॉर्मन्स. आधी आपल्या यूट्यूबवरती परफॉर्मन्स कसा आहे हे जर आपल्याला कळलं तर काय होणार आहे, आपण पुढे काय प्रोग्रेस केली पाहिजे, काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे हे आपल्याला ह्या पॉईंटवरून कळणार आहे. बघ तर बघा यूट्यूबने इथं खूप सारे पॉईंट्स दिलेले आहे. टिप्स ऑन चॅनल हेल्थ, कंटेंट टॅब, अॅनालिटिक्स टिप्स. आता यूट्यूबने काय केलेलं आहे, खूप सारे म्हणजे तुम्हाला टिप्स दिलेले आहे. एवढ्या टिप्स जर मी सांगत बसली तर नक्कीच आपला व्हिडिओ हा 3 ते 4 तासाचा होऊन जाईल, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हे जेवढे पॉईंट्स आहेत ह्या सर्व पॉईंट्सचा काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, चॅट जीपीटीला टाकायचा आहे आणि चॅट जीपीटीला विचारायचं आहे नक्की हे काय आहे किंवा यावरती कशा पद्धतीने आम्ही यूट्यूबवरती काम करायचं. चॅट जीपीटी तुम्हाला सगळं सविस्तर सांगेल आणि त्याला सांगा की मला मराठीमध्ये सांग, मला इंग्लिश कळत नाही, ठीक आहे. तुम्ही जसं सांगा तसं तो चॅट जीपीटी तुम्हाला काय करून देतो, तयार करून देतो. तर आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे टिप्स फॉर ॲडव्हान्स मोड ऑन ॲनालिटिक्स. तुम्हाला ॲनालिटिक्समध्ये म्हणजे तुमचं जे वायटी स्टुडिओ आहे, वायटी स्टुडिओमध्ये तुम्हाला ॲनालिटिक्स पॉईंट माहीत आहे, ठीक आहे. तिथं ॲडव्हान्स मोडमध्ये तुम्हाला काहीतरी टिप्स दिलेल्या आहे, त्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहे लॉंग व्हिडिओसाठी. त्यानंतर बघा वॉच टाईम ड्रॉप टिप्स, तुमचा वॉच टाईम कमी का होतो त्या पण टिप्स काय केलेल्या आहे तुम्हाला इथं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला कंटेंट टॅब ॲनालिटिक्स टिप. आता कंटेंट टॅब ॲनालिटिक्स टिप म्हणजे तुम्ही जर कंटेंट ऑप्शनवरती गेले, कंटेंट ऑप्शनवरती गेल्यानंतर जे ॲनालिटिक्स टॅब आहे त्या ॲनालिटिक्स टॅबमध्ये जर गेले तर तुम्हाला काय होणार आहे, तुमचा जो चॅनल आहे त्या चॅनलचा तुमचा परफॉर्मन्स दिसणार आहे किंवा
तुमचा ऑडियन्स काय बघण्यासाठी पसंत करत आहे किंवा तुमच्या ऑडियन्सला तुमच्याकडून काय पाहिजे आहे ते जर तुम्ही दिलं तर तुमचा चॅनल काय होणार आहे, ग्रो होणार आहे. आता तुमचा जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला जर सगळ्यात जास्त डिमांड ही तुमच्याकडून असेल का एखादी रेसिपी म्हणजे असं म्हणा का आपल्याला म्हणजे स्ट्रीट स्टाईल पावभाजी किंवा स्ट्रीट स्टाईल काय करावं आपण म्हणजे सोयाबीन चिली म्हणा, जर ती रिक्वायर्ड असेल आणि तुम्ही जर दिलं बटाट्याची भाजी बनवा, मेथीची भाजी बनवा, ऑडियन्स तुमचा व्हिडिओ बघणार का, खरंच सांगा, नाही बघणार. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला इथं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की त्या प्रो टिप्समध्ये का तुम्हाला कंटेंट टॅब ॲनालिटिक्स टिपमध्ये जायचं आहे आणि तिथून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा चॅनल ग्रो करायचा आहे. मग आता काय करायचं आहे बघा, तर मी बॅक जाते. तुम्हाला व्हिडिओ स्किप करायचा नाही, जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो मिस करायचा नाहीये. जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आता तुमच्यासोबत काय करणार आहे, मी शेअर करणार आहे. तर बघा तुम्हाला बॅक जायचं आहे. आता बॅक गेल्यानंतर तुम्हाला त्यांनी काय सांगितलेलं आहे, तुमच्या ॲनालिटिक्स पॉईंटमध्ये जा. आता ॲनालिटिक्स पॉईंटमध्ये गेल्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, तुम्हाला तुमचा जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्स टॅबमध्ये जा. आता का सांगितलं असेल ऑडियन्स टॅबमध्ये जा बघा, तर इथं तुम्हाला दिसतं का तुमचा जो ऑडियन्स आहे तो ऑडियन्स न्यू व्ह्युअर्स किती आहे, कॅज्युअल व्ह्युअर्स किती आहे, तुमचे रेग्युलर व्ह्युअर्स किती आहे. आता बघा इथं जर तुमचा ऑडियन्स बाय वॉच बिहेवियर न्यू व्ह्युअर्सचा आकडा जर 50%च्या वरती असला तर समजून जा तुमचा चॅनल हा ग्रो होतोय किंवा यूट्यूबकडून तुमचे व्हिडिओ काय केले जात आहे, जास्तीत जास्त बूस्ट केले जात आहे, जास्तीत जास्त व्हायरल केले जात आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ह्याच पद्धतीने काय करायचं आहे, काम करायचं आहे की जेन्युअली तुमचा 15 ते 20 दिवसात पण काय होऊ शकतो, चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो जर ह्या पद्धतीने तुम्ही काम केलं तर. आता न्यू व्ह्युअरचा आकडा माझा जवळपास 69.0% आहे. म्हणजेच इथं काय कळतंय आपल्याला, नवीन ऑडियन्स माझ्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त येत आहे. म्हणजेच काय, यूट्यूब माझे व्हिडिओ जास्तीत जास्त नवीन ऑडियन्सला काय करत आहे, रिकमेंड करत आहे, सजेस्ट करत आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणता की यूट्यूब माझं चॅनल बूस्ट करत नाही किंवा माझ्या व्हिडिओचे इम्प्रेशन जास्तीत जास्त पाठवत नाही, यूट्यूबचं काम करत आहे. नवीन युट्यूबरला, नवीन व्ह्युअर्सला यूट्यूब काय करत आहे, आपले व्हिडिओ पाठवत आहे. पण आपले व्हिडिओ ऑडियन्सकडून का वॉच केले जात नाही, कारण आपल्याला त्यांना जे पाहिजे आपण ते देत नाही. मग त्यांना काय ते पाहिजे ते बघा व्हिडिओमध्ये. आता बघा पॉप्युलर विथ न्यू व्ह्युअर्स. आता जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्या नवीन व्ह्युअर्सला आपले नक्की कोणते व्हिडिओ आवडले की त्यांनी आपले व्हिडिओ ते जास्तीत जास्त बघितले, ते पॉईंट पण यूट्यूबने काय केलेलं आहे किंवा ते व्हिडिओ पण यूट्यूबने काय केलेलं आहे, आपल्याला सजेस्ट केलेलं आहे. मग आपल्याला त्याच पॉईंटवरती किंवा त्याच व्हिडिओवरती कंटेंट बदलून जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे की त्यामुळे काय होईल, नक्कीच आपला चॅनल किंवा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होतील. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट यूट्यूबने अजून दिलेला आहे खाली, व्हॉट युअर ऑडियन्स वॉचेस. आता इथे तुम्हाला जवळपास 10 और मोर म्हणजे जवळपास 15 व्हिडिओ दिलेले आहे की जे दुसऱ्या चॅनलचे आहे. आता दुसऱ्या चॅनलचे व्हिडिओ आपल्याला यूट्यूबने दिलेले आहे, त्यामध्ये काय आहे, तुमचे जे ऑडियन्स आहे किंवा जे नवीन ऑडियन्स आहे ते नक्की यूट्यूबवरती कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघत आहे. तर तुमच्याकडे ते व्हिडिओ नाही आहे म्हणून ते तुमच्याकडे आले नाही, ते बाकीच्या चॅनलकडे गेले. तर ते बाकीच्या चॅनलकडे गेले त्या व्हिडिओसाठी, ते व्हिडिओ आपल्याला काय केले आहे, यूट्यूबने YT स्टुडिओने सजेस्ट केलेला आहे. तुम्ही नक्की जे 15 टॉपिक आहे त्या 15 टॉपिकवरती काय करा, डेली एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. डेली एक व्हिडिओ तुम्ही ह्या टॉपिकवरती बनवला आणि तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांचा जो व्हिडिओ यूट्यूबने आपल्याला सजेस्ट केलेला आहे तोच व्हिडिओ ओपन करायचा आहे. त्याच व्हिडिओचा कंटेंट आपल्याला काय करायचा आहे, बनवायचा आहे. त्यांचंच टायटल, त्यांचंच थंबनेल वापरायचं आहे. फक्त आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त इम्प्रेसिव्ह बनवायचं आहे की त्यामुळे त्यांच्याकडे न जाता ऑडियन्स आपल्याकडे वळला जाईल. तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 10 ते 15 टॉपिक्सवरती काय करायचं आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा त्यानंतर बॅक गेल्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट, आता बघा तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही काय करता आहात, यूट्यूबवरती काम करत आहात आणि तरी तुमचा एखादा व्हिडिओ काय होत नाही, जास्तीत जास्त व्हायरल होत नाही, तर तुम्हाला YT स्टुडिओ ते पण सांगणार आहे की नक्की तुम्हाला तो व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी काय करायचं आहे. आणि त्यासाठी काय करायचं बघा, तर सिम्पली तुम्हाला डॅशबोर्डवरती जायचं आहे, होम पेजवरती. आता होम पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला कंटेंट ऑप्शनवरती जायचं आहे. कंटेंट ऑप्शनवरती गेल्यानंतर बघा तुम्हाला एक जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओजवरती समोर व्ह्यू ऑल ऑप्शन आहे, त्या व्ह्यू ऑल ऑप्शनवरती जायचं आहे. आता व्ह्यू ऑल ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला कोणता तरी काय करायचं आहे, एक व्हिडिओ ओपन करायचा आहे तुमचा. आता सपोज मी माझा एक व्हिडिओ ओपन केला, ठीक आहे. आता हा व्हिडिओ ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला स्वतः YT स्टुडिओ दाखवेल की तुमच्या व्हिडिओचा परफॉर्मन्स कसा आहे. आता बघा इथं माझ्या व्हिडिओचे व्ह्यूज पण काय दाखवत आहे, ग्रीन सिग्नलमध्ये दाखवत आहे, वरती वाढणाऱ्या ॲरोमध्ये दाखवत आहे. त्यानंतर इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट पण काय होत आहे, वाढत आहे किंवा वरच्या दिशेने दाखवत आहे. त्यानंतर ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन 3.25 मिनिट म्हणजे खूप जास्त झाला यूट्यूबवरती, तो पण ग्रीन झोनमध्ये दाखवत आहे. पण जर तुमचा एखादा व्हिडिओ तुम्ही ह्या टॉपिकवरती बनवून यूट्यूबने जे सजेस्ट केलेलं आहे त्या टॉपिकवरती बनवून पण चालला नाही, तर तुम्हाला इथे काय होणार आहे, तुमच्या ह्या 3 पॉईंटमधून
कळून जाणार आहे का तुमचा व्हिडिओ नक्की का चालत नाहीये. ठीक आहे. इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट जर तुमचा कमी दाखवला म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनने दाखवला आणि तो जो ग्रीन न दाखवता तो ब्लॅक दाखवला किंवा ग्रे सिम्बॉलमध्ये दाखवला तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या चॅनलचा थंबनेल बदलायचा आहे. तुमचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा थंबनेल बदलायचा आहे. ठीक आहे. आता तुम्ही ॲव्हरेज व्हिडिओ ड्युरेशन तो जर कमी असला तर त्याला काही करू शकत नाही, कारण तो कंटेंटवरती मॅटर असतं. तुम्ही जो मधला कंटेंट बनवता त्यासाठी तुम्हाला मधला कंटेंट बनवण्यासाठी आधी सुरुवातीला स्क्रिप्ट बनवायची आहे. काही फक्त उठायचं टॉपिक बघितला समोरच्याने सांगितलं म्हणून मी तसं सांगून मोकळं होणार नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कोणते पॉईंट कव्हर झाले पाहिजे किंवा ऑडियन्सला सगळा डाटा तुमच्यापासून डिलिव्हर झाला पाहिजे, या पद्धतीने मधला कंटेंट बनवायचा आहे. जर बघा तुम्ही YT स्टुडिओमध्ये जर ह्या हिडन सेटिंगचा जो वापर केला एक्सप्लोर टॉपिकचा आणि व्हिडिओ परफॉर्मन्सचा तर नक्कीच तुमचा चॅनल 100% ग्रो होईल. हे स्वतः YT स्टुडिओ सांगते, मी सांगत नाही. ठीक आहे. तर बघा आजपासून तुम्हाला तुमचं YT स्टुडिओ, तुमचा वॉच टाइम, तुमचे व्ह्यूज, तुमचे सबस्क्रायबर किती झाले हे बघण्यासाठी करायचा नाहीये. तर आजपासून तुम्हाला डेली YouTube किंवा YT स्टुडिओ तुम्हाला सजेस्ट करेल का नक्की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे आहे आणि तुमच्या ऑडियन्सला काय पाहिजे आहे. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, YouTubeवरती काम करायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही YouTubeवरती काम केलं तर मला विश्वास आहे 15 ते 20 दिवसात तुमचा चॅनल काय होईल, रॉकेट सारखं ग्रो व्हायला लागेल. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असंच मी काय करत असते, YouTube संबंधित डेली टिप्स, नवनवीन अपडेट्स किंवा तुमच्या काही ज्या शंका असतील त्या शंकांचं निरसन करण्यासाठी नवीन व्हिडिओज काय करत असते आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये कळवत चला आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून काय अपेक्षित आहे ते पण मला कमेंट करत चला, की ज्यामुळे मला कळतं की माझ्या ऑडियन्सला अजून माझ्याकडून काय अपेक्षित आहे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला हाईप देखील करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन अपडेट्स किंवा नवनवीन ट्रिक्सला काय करायचं नाहीये, तुम्हाला मिस करायचं नाहीये तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.